नमस्कार. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं असतं. ते पंचमहाभूत आपले जे बोट आहे ते पंचमहाभूताचं प्रतिनिधित्व करत असतं आणि त्याच्यापासून जे मुद्रा तयार झाली दुसऱ्या व्हिडिओत बघितलाय. आज आपण त्या मुद्रा ज्या मुद्रा तयार होतात त्या मुद्राच्या प्रत्येक मुद्राचे जे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी, ज्या व्याधीवर फायदे आहेत ते आपण आज घेऊया. तर पहिली मुद्रा आहे आपली, ही आहे ज्ञान मुद्रा. तर्जनी आणि म्हणजे वायुतत्व आणि अग्नितत्व ही झाली, अग्रभाग जोडले, हे झालेले आधी आपल्या व्हिडिओमध्ये. हे आहे ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रामध्ये काय असतं की आपली कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे काय होतं, स्मरणशक्ती वाढते. स्मरणशक्ती. परत त्याच्यावर तिसरं आहे की अनिद्रा. जर आपल्याला झोप येत नसेल तर आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो, नियंत्रित करू शकतो. त्याच्यानंतर आहे पॅरालिसिस झालेला असेल त्याच्यावर कंट्रोल येतं. हे असे ज्ञान मुद्राचे फायदे आहेत. त्याच्यानंतर आहे दुसरी मुद्रा. ही आता दुसरी मुद्रा आहे वायू मुद्रा. तर्जनी आपण वायू तत्व आपण अग्नितत्वाच्या पायथ्याशी अंगठ्याच्या, ही झाली वायू मुद्रा. आता या वायू मुद्राचे फायदे काय आहेत तर याच्यामध्ये काय होतं, वायू मुद्रा याच्यावरच कळते की वायूचे जे त्रास असतात त्याच्यावर कंट्रोल येतं. स्पेशली आपलं संधिवात. त्यानंतर आहे आपलं सायटिका. सायटिकावर नियंत्रण येतं. जे L4 L5 जे असतं आपले जे लंबर्स, त्याच्यामुळे सायटिका होतं, त्याच्यावर नियंत्रण राहतं. गॅसेस झाले असेल तर गॅसेसवर कंट्रोल येतं. जे वायुदोष आपल्या शरीरामध्ये तयार झाले त्या वायुदोषावर पण कंट्रोल येतं. हे झाले आपले वायू मुद्राचे फायदे. आता ही तिसरी मुद्रा आहे आकाश तत्व आणि अग्नितत्व अग्रभाग जोडणे. ही झाली आपली आकाश मुद्रा. आकाश मुद्राचे फायदे असे आहेत की जबड्याचे जेवढे रोग आहे, आपले जबड्याचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत त्यावर कंट्रोल येतं. त्याच्यानंतर कानाचे विकार जे असतात, पस वगैरे येणे. आणि दुसरं आहे हाडाची जेवढी कमजोरी असतात, कधी ठिसूळ झाले असतात, कधी कॅल्शियम कमी झाले तर जेवढे हाडाची कमजोरी असते त्याच्यावर पण नियंत्रण येतं. त्याच्यानंतर आहे आकाश तत्व आपण अग्नितत्वाच्या पायथ्या म्हणजे अंगठ्याच्या पायथ्याशी झालं. ही झाली आपली शून्य मुद्राचे. शून्य मुद्राचे फायदे आहेत, कानात पस येत असेल तर त्यावर कंट्रोल येतं. थायरॉइडसाठी सर्वात उत्तम ही शून्य मुद्रा आहे. त्याच्यानंतर हृदयरोगाचे जेवढे प्रॉब्लेम असेल त्याच्यावर नियंत्रित राहते. हे शून्य मुद्राचे फायदे आहेत, ही शून्य मुद्रा. आता ही पृथ्वीतत्व आणि अग्नितत्व जर अग्रभाग जोडले तर ही झाली पृथ्वी मुद्रा. पृथ्वी मुद्राचे फायदे आहे की ओबेसिटी असेल, मोठापा कंट्रोल करता येतं. पचनशक्ती आपली चांगली वाढते, पचनशक्ती चांगली होते. डायजेशन छान होतं, जठराग्नी प्रदीप्त होते, त्याच्यामुळे डायजेशन छान होतं. गॅसेस असेल तर गॅसेस पण निघून जातात. हे आपले पृथ्वी मुद्राचे बेनिफिट्स आहे, फायदे आहेत. ही आहे पृथ्वी तत्व आणि अग्नितत्व अग्रभाग जोडले तर त्याचे फायदे आपण घेतले पृथ्वी मुद्राचे. आता आपण जाऊया बेसला लावायचा. ही झाली सूर्यमुद्रा. आता सूर्यमुद्रावरनच कळते ती किती गरमी असते, त्याच्यामुळे शरीरात उष्णता वाढते. उष्णता वाढली की आपल्याला जठराग्नी प्रदीप्त होते. जठराग्नी प्रदीप्त झाले की डायजेशन छान होतं. त्याच्यामुळे काय होतं, मोटापावर कंट्रोल येतं. असे हृदयविकार पण कंट्रोल येतं. असे आपले सूर्यमुद्राचे फायदे आहेत. आता हे झालं आपलं जलतत्व आणि हे अग्नितत्व जर जोडले तर ही झाली आपली अग्रभाग जोडले तर ही झाली जलमुद्रा. जलमुद्रावरनं समजून येते पाण्याशी काहीतरी रिलेशन आहे. तर जलमुद्रा जर आपल्याला तहान लागली असेल तर आपण जलमुद्रा लावली तर काय होते की आपण तहान थोडीशी भागवू शकतो, तहानीवर नियंत्रण करू शकतो. त्याच्यानंतर आपण हेच जर करंगळी जी जलतत्व आहे ती जर बेसला लावली तर ती होती वरुण मुद्रा. वरुण मुद्राचं काम आहे की जलतत्वावर कंट्रोल ठेवते. जलतत्वावर कंट्रोल आला तर आपण तहान लागली असेल त्याच्यावर नियंत्रण करू शकतो.
म्हणून पहिले त्याचं वरुण मुद्राचं फायदा आहे की आपल्याला ती जलतत्वाला कंट्रोल करते. त्याच्यानंतर जल म्हटल्यावर आपलं शरीर मॉइश्चर होते, म्हणजे आपली काय होते की आपलं स्किन मुलायम राहते आणि चमकदार दिसते. त्याच्यानंतर रक्ताचे जेवढे विकार आहे तेवढे विकारावर कंट्रोल येते, जेवढे चर्मरोग आहे त्याच्यावर पण कंट्रोल येते. हे झाले आपले वरुण मुद्राचे फायदे. आता आपण जेवढे हस्तमुद्रा पाहिले त्याच्यावर आपल्याला काय दक्षता घ्यायचं ते आज सांगते मी. तर प्रत्येक मुद्रा जी आहे आपल्याला फायदे पाहिजे असेल तर कमीत कमी 15 किंवा 45 मिनिटं आपण करायला पाहिजे. ही झाली वेळ. त्याच्यानंतर अवस्था, म्हणजे कुठल्या आसनात बसायला पाहिजे आपण. सुखासनात किंवा पद्मासनात जर बसून आपण जे मुद्रा केले तर त्याचे जास्त फायदे होतात. त्याच्यानंतर आहे आपल्याला आता एकाग्रता कशी असायला पाहिजे. तर एकाग्रता आपल्याला अशी असायला पाहिजे की आपण जेव्हा मुद्रा लावतो त्या मुद्राच्या वेळेला आपलं पूर्ण लक्ष कुठे पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन आपल्या श्वासावर राहिलं तर त्याचे 100% बेनिफिट्स आपल्याला मिळतात. आता आज आपण मुद्रा शिकलेला आहे, त्याचे फायदे घेतलेले आहे. याच्या व्यतिरिक्त काही मुद्रा राहिलेल्या आहे तर आपण ते पुढच्या व्हिडिओत घेऊया. हा व्हिडिओ बघितल्यावर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.